आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना सातत्याने उघडकीस येतात। अशाच एका गुन्ह्याचा छडा लावत अंबड पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या एका चोरट्याला अटक केली आहे। मीनाक्षी पिंगळे या महिला 19 जून रोजी रात्री 9च्या सुमारास DGP नगर परिसरात वॉकिंग करत असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं होतं। या प्रकरणी त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार तुषार मते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित इसम संभाजी स्टेडियम परिसरात येणार असल्याचं समजलं। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आदित्य सोनवणे या संशयिताला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 2 सोन्याच्या चेन असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। चौकशीत त्याने 2 ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे। पुढील तपासासाठी त्याला अंबड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं आहे। तुषार मते यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील 2 चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या। ते चेन स्नॅचिंगच्या संदर्भात कालही आरोपी नामे आदित्य एकनाथ सोनवणे हा चेन स्नॅचिंग करण्याच्या उद्देशानं अंबड पोलीस स्टेशन हद्दीत आलेला आहे अशी बातमी मिळाल्याने आम्ही सर्व DP पथकाने सापळा रचून आरोपी आदित्य एकनाथ सोनवणे याला छत्रपती संभाजी स्टेडियम येथे ताब्यात घेतले। त्याला पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2024 मध्ये एक चेन स्नॅचिंग केलेली आहे आणि आता जून महिन्यात एक चेन स्नॅचिंग असे 2 गुन्हे त्याने केलेले आहे। त्याप्रमाणे आम्ही आरोपिताने दिलेल्या निवेदनाप्रमाणे आरोपी ज्या ठिकाणी सोनं विकलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही त्याला घेऊन सोनाराकडून आम्ही 2 गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केलेला आहे। सर, या आरोपी तुम्ही जमा केलेला आहे त्यापूर्वी त्याची काही पार्श्वभूमी आहे का आपल्याकडे? हां, आरोपी आदित्य एकनाथ सोनवणे याच्यावर मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरही बरेच चेन स्नॅचिंगचे रॉबरीचे गुन्हे दाखले। ही कारवाई गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, पोलीस शिपाई तुषार मते यांच्या गुन्हे शोध पथकाने केले। या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांच्या मध्ये समाधानाचं वातावरण आहे। पोलिसांचं खुलेआम कौतुक केलं जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।